हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे डिअर नर्सेस आणि मी आहे तुमचा होस्ट आणि दोस्त अमर, जो तुम्हाला टीच करतोय ऑब्स्टेटिक अँड गायनेकॉलॉजी. या ऑब्स्टेटिक अँड गायनेकॉलॉजी मधला इम्पॉर्टंट टॉपिक जो म्हणजे फिमेल पेल्विस, याचा आपण फर्स्ट पार्ट बघितलेला आहे आणि आजच्या पार्टमध्ये आपण बघणार आहे व्हॉट इज मीन बाय इन्क्लायनेशन ऑफ देअर इज अ फिमेल पेल्विस आणि जे काही डायमीटर्स आहे ते डायमीटर आपण आज लर्न करणार आहे. सो व्हॉट इज मीन बाय इन्क्लायनेशन? इन्क्लायनेशन इट मीन्स का जो काही डिग्री अँगल काय करतो फिमेल पेल्विस शेअर करतो विथ देअर सिम्पायसिस पेल्विस ॲट अ स्टँडिंग पोझिशन, त्याला आपण म्हणणार इन्क्लायनेशन. म्हणजेच जो काही सिम्पायसिस पेल्विस असेल, हा सिम्पायसिस पेल्विस समजा, आणि ह्या सिम्पायसिस पेल्विस सोबत काय होणार आहे, जो काही सॅक्रम आहे, सॅक्रम जो आपल्याला माहिती आहे की 5 फ्यूज व्हर्टिब्रेने काय आहे बनलेला आहे. आता या 5 फ्यूज व्हर्टिब्रे असणार आहे त्याच्या, आणि लास्ट वन इज कॉक्लिक्स. आता ह्या ज्या 5 फ्यूज व्हर्टिब्रे आहेत, या 5 फ्यूज व्हर्टिब्रे या सॅक्रम आणि लास्ट वन कॉक्लिक्स, हा जो बोन आहे फिमेल पेल्विसचा, हा फिमेल पेल्विसचा बोन, हा जो सिम्पायसिस पेल्विस असणार आहे, या सिम्पायसिस पेल्विस सोबत किती डिग्री अँगल काय करणार आहे शेअर करणार आहे आपण बघणार. जर आपण बघितलं तर एक हॉरिझॉन्टल इमॅजिनरी लाईन जर आपण ड्रॉ केली तर या हॉरिझॉन्टल इमॅजिनरी लाईन सोबत जो काही सॅक्रम आहे, फर्स्ट सॅक्रम, या सॅक्रम सोबत जर सिम्पायसिस पेल्विसची लाईन ड्रॉ केली तर ती लाईन शो करते आपल्याला 55 डिग्री अँगल. जो काही डिग्री अँगल असणार त्याचा तो किती असणार आहे 55. म्हणजे हा जो काही अँगल बनतोय हा 55 डिग्री अँगल बनणार आहे विथ देअर इज अ सिम्पायसिस पेल्विस ॲट अ फर्स्ट पार्ट ऑफ दी, जो काही सॅक्रल असणार आहे, सॅक्रल वर्ड फर्स्ट व्हर्टिब्री, त्या फर्स्ट व्हर्टिब्री सोबत काय करणार आहे 55 डिग्री अँगल फॉर्मेशन होणार आहे. देन जर आपण या सिम्पायसिस पेल्विस सोबत जर अनदर अँगल फॉर्म केला जो की लोअर पोर्शन ऑफ दी कॉक्लिक्स असेल, तर तो किती डिग्रीचा बनणार आहे, तो बनणार आहे 15 डिग्री अँगलचा, 15 डिग्री अँगल. सो इथं आपल्याला सिम्पली समजतं त्या स्टँडिंग पोझिशनमध्ये जर वुमन असेल तर त्या कंडिशनला जो काही डिग्री अँगल असणार आहे तो काय असणार आहे इन्क्लाइन पोझिशनमध्ये असणार, म्हणजे काय अपवर्ड डायरेक्शन तो प्रेझेंट असणार आहे. इथे जर आपण बघतो तर जो काही 55 डिग्री अँगल असणार आहे, हा 55 डिग्री अँगल सिम्पायसिस पेल्विसच्या अप्पर जो काही पार्ट असणार आहे किंवा अप्पर बॉर्डर असणार आहे तिथून स्टार्ट होतो, आणि जो काही सॅक्रल फर्स्ट आहे किंवा मिड जो काही सॅक्रल फर्स्ट जो लंबर व्हर्टिब्रे असणार आहे त्या लंबर व्हर्टिब्रेच्या खाली आणि सॅक्रलच्या वरती जो पोझिशन असणार आहे टॉप बॉर्डर त्याची, त्या टॉप बॉर्डर काय करतो टच करतो. आणि जो काही 15 डिग्रीचा अँगल असणार आहे तो 15 डिग्रीचा अँगल काय करतो, जो काही कॉक्लिक्स आहे, कॉक्लिक्सच्या लोअर बॉर्डर सोबत, आणि जो काही सिम्पायसिस पेल्विस आहे या सिम्पायसिस पेल्विसच्या लोअर बॉर्डर सोबत तो काय करणार आहे 15 डिग्रीचा अँगल शेअर करणार आहे विथ देअर इज अ हॉरिझॉन्टल इमॅजिनरी लाईन. जर आपण बघितलं तर हा जो 55 डिग्री अँगल आहे, हा 55 डिग्री अँगल जो काही इनलेट ऑफ द पेल्विस आहे, या इनलेट ऑफ द पेल्विस सोबत काय बनलेला आहे, आणि जो काही आउटलेट ऑफ द पेल्विस आहे या आउटलेट ऑफ द पेल्विस सोबत कोणता अँगल बनलेला आहे 15 डिग्रीचा अँगल बनलेला आहे. सो हे झालं इन्क्लायनेशन. आता इन्क्लायनेशन इट मीन्स जो की थोडासा अपवर्ड डायरेक्शनला इन्क्रीजिंग फेजला काय असणार आहे प्रेझेंट असणार आहे, म्हणून आपण त्याला म्हणणार आहे इन्क्लायनेशन ऑफ द पेल्विस. देन नेक्स्ट आपण बघणार आहे देयर इज अ डायमीटर ऑफ फिमेल पेल्विस. आता हा सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट असणार आहे डायमीटर ऑफ फिमेल पेल्विस एक्झामिनेशनच्या दृष्टीने पण आणि वायवाच्या दृष्टीने पण. डायमीटर ऑफ फिमेल पेल्विस, जे काही फिमेल पेल्विसचे डायमीटर आहेत हे फिमेल पेल्विस डायमीटर. आता जर आपण विचार केला, जसं की तुम्हाला सांगितलं होतं की जो काही पेल्विस आहे हा पेल्विस 2 इनॉमिनेट्स बोननी बनलेला आहे, हे 2 इनॉमिनेट्स बोन. देन इथं असणार आहे जो काही सॅक्रम आहे, अलो ऑफ सॅक्रम, बिंग लाईक स्ट्रक्चर सॅक्रल प्रमोटर आहे, आणि हे काय असणार आहे त्याचे लोअर जे काही सॅक्रम आहेत सॅक्रल बोन्स, ते सॅक्रल बोन्स असणार आहे. आणि लास्ट वन हा काय असणार आहे कॉक्लिक्स. कॉक्लिक्स असा पॉइंटेड असणार आहे, म्हणजे 4 कॉक्लिक्स असणार. देन नेक्स्ट इथे काय असणार आहे, हा जो काही अँगल आहे हा अँगल असा राऊंडेड असणार आहे. हा काय करतो असा एक राऊंड अँगल शेअर करतो विथ देअर इज अ फिमेल पेल्विस. आणि हा जो फिमेल पेल्विस आहे या फिमेल पेल्विसमध्ये आपण बघितले होते लँडमार्क. आता हे जे लँडमार्क आहे या लँडमार्कनुसार काय करायचं आपल्याला स्टडी करायचं आहे. जर आपण बघितलं तर हा जो फिमेल पेल्विस आहे या फिमेल पेल्विसमध्ये मेन 3 पार्ट बघितले आपण. नंबर 1 इनलेट असेल, नंबर 2 ब्रीम ऑफ द पेल्विस, आणि नंबर 3 आउटलेट. आता जो काही इनलेट आहे, इनलेट म्हणजे हा जो काही सर्कल दिसतोय, हा जो सर्कल आहे या सर्कलच्या वरचा जो काही पार्ट असणार आहे त्याला आपण म्हणणार आहे इनलेट ऑफ द फिमेल पेल्विस. जो काही हा सर्क्युलर पार्ट आहे दॅट्स कॉल्ड ॲज अ ब्रीम ऑफ द फिमेल पेल्विस. आणि ह्या सर्कलच्या नंतर जो काही खाली असेल इशियल ट्युबरोसिटी वगैरे जो काही ओव्हल पोर्शन आपल्याला दिसतो दॅट्स कॉल्ड
ॲज लास्ट वन आउटलेट ऑफ द फिमेल पेल्विस. जो काही इनलेट ऑफ द फिमेल पेल्विस जसं मी तुम्हाला सांगितलं की हे असे 5 फ्यूज सॅक्रम असणार आहेत आणि ह्या सॅक्रमच्या नंतर काय असणार आहे, लास्ट वन असं कॉकिक्स असणार आहे आणि हा सिम्पायसिस प्यूबिस. आता सिम्पायसिस प्यूबिस आहे. तर जे काही डायमीटर्स आहे हे डायमीटर्स आपल्याला कोणकोणते बघायचे. डायमीटर नंबर 1 जे काही इनलेटचे डायमीटर्स आहे, हे जे डायमीटर फॉर्म होतात हे डायमीटर्स आपल्याला आपण बघणार आहोत. त्यासोबतच काय बघणार आहे, डायमीटर ऑफ द ब्रीम. जो काही ब्रीम असतो या ब्रीम सोबत जे काही डायमीटर शेअर केले जातात हे आपण काय करणार आहे, बघणार काही. त्याच्यानंतर जो काही आपला हे असणार आहे आउटलेट, त्या आउटलेटची पण काय करणार आपण डायमीटर्स बघणार आहे. जर आपण बघितलं तर हे जे काही 5 फ्यूज्ड व्हर्टिब्रेज आहे हे काही सॅक्रम आहे. या सॅक्रमच्या बॅक साईडने काय असणार आहे, जो काही सॅक्रल प्लेट्स असणार आहे लास्ट, म्हणजे जो काही त्याचं काय कव्हरिंग आहे, हे जे काही व्हर्टिब्रेज आहे या व्हर्टिब्रेजची कव्हरिंग काय असणार आहे, लास्ट वन. या लास्ट वन कव्हरिंग पर्यंत काय करणार आहे आपण मेजरमेंट करणार आहे. सो जो काही अँगल आहे हा सिम्पायसिस प्यूबिस असणार आहे, जो की इन्क्लायनेशन पोझिशन मध्ये आहे. याचे आपल्याला इनलेटचे डायमीटर बघायचे. देन हा जो ब्रीम आहे हा या ब्रीमचे, आणि या ब्रीमच्या नंतर जो काही खाली लोअर पार्ट असणार इचियल ट्युब्युरोसिटीचा त्यासोबतचे जे काही डायमीटर्स आहे हे डायमीटर्स आपण आज बघणार आहे. सो नंबर 1 डायमीटर असणार आहे एक्सटर्नल कॉन्जुगेट डायमीटर. एक्सटर्नल कॉन्जुगेट डायमीटर. आता हा जो डायमीटर आहे एक्सटर्नल कॉन्जुगेट डायमीटर, एक्सटर्नल कॉन्जुगेट डायमीटर कोणासोबत आपण बघणार आहे, तर अप्पर बॉर्डर ऑफ द सिम्पायसिस प्यूबिस, द स्पेस बिटवीन अप्पर बॉर्डर ऑफ सिम्पायसिस प्यूबिस टू देयर इज जो काय असणार आहे सॅक्रल वन. फर्स्ट सॅक्रलचं काय असणार आहे, टॉप पोर्शन. हा काय त्याचा टॉप पोर्शन, हा सॅक्रम आहे. पण या सॅक्रमची जी काही कव्हरिंग असणार आहे, जो काही लास्ट पोर्शन असणार आहे, जो आपल्याला साईडने काय दिसतो व्हर्टिब्रल कॉलम आपण बघितलं तर व्हर्टिब्रल कॉलम मध्ये काय असणार आहे, अशा प्रकारे व्हर्टिब्रेज असतात. हा जो काही व्हर्टिब्री यातून स्पायनल कॉर्ड गेलेला असतो, हा जो काही लोअर पोर्शन असतो त्याचा हा टॉप पोर्शन असणार तो. आणि ह्या टॉप पोर्शन सोबत काय करायचं आपल्याला, त्याचं डिस्टन्स मेजर करायचं आहे. आणि देयर इज एक्सटर्नल कॉन्जुगेटेड डायमीटर काय असणार आहे, स्पेस बिटवीन दी सिम्पायसिस प्यूबिस. सिम्पायसिस प्यूबिसचा पण कोणता, तर अप्पर पोझिशन, जो काही अप्पर बॉर्डर असणार आहे सिम्पायसिस प्यूबिसची, या अप्पर बॉर्डर पासून जो काही टॉप आहे ऑफ देयर इज अ फर्स्ट सॅक्रल व्हर्टिब्री. या फर्स्ट सॅक्रल व्हर्टिब्री सोबत जो काही त्याचा डिस्टन्स असणार आहे त्या डिस्टन्सला आपण म्हणणार आहे एक्सटर्नल कॉन्जुगेटेड डायमीटर. इट मीन्स अप्पर बॉर्डर ऑफ सिम्पायसिस प्यूबिस टू कोण असणार आहे, टॉप पॉइंट ऑफ फर्स्ट सॅक्रम. जो काही फर्स्ट सॅक्रम आहे या फर्स्ट सॅक्रमचा टॉप पॉईंट बघतो आपण. आणि तरी त्याचा जो काही डिस्टन्स असणार आहे हा डिस्टन्स किती असणार आहे, अबाउट 20 सेंटीमीटर. 20 सेंटीमीटर काय असणार तो डिस्टन्स प्रेझेंट असणार आहे. हा झाला एक्सटर्नल कॉन्जुगेटेड डायमीटर. हा जो काही डायमीटर आहे हा डायमीटर ऍक्च्युअल जो काही डिलिव्हरी आहे किंवा जो काही लेबर आहे या लेबरमध्ये त्याचा आपण काही डिस्टन्स मेजर करत नाही मोस्टली, फक्त तो काय एक स्टडी पर्पजसाठी आपण बघतो. याच्यामधून डायरेक्टली म्हणजे जो काही बेबी आहे एक्सपल्शन ऑफ द फिटस आहे, हा एक्सपल्शन ऑफ फिटस बिटवीन काय असणार, हा सॅक्रल फर्स्ट आणि हा जो काही सिम्पायसिस प्यूबिस आहे या दोघांमधून होणार आहे. त्याच्यामुळे हा जो डायमीटर आहे हा डायमीटर मोस्टली काही ठिकाणी आपण काउंट करत नाही. देन असणार आहे ट्रू कॉन्जुगेटेड डायमीटर. आता ट्रू कॉन्जुगेटेड डायमीटर म्हणजे काय, ट्रू कॉन्जुगेटेड डायमीटर. आता ट्रू कॉन्जुगेटेड डायमीटर इट मीन्स जो काही अप्पर बॉर्डर ऑफ द सिम्पायसिस प्यूबिस आहे या अप्पर बॉर्डर ऑफ द सिम्पायसिस प्यूबिस पासून जो काही सॅक्रल प्रमोटरी, या सॅक्रल प्रमोटरीचा मिड पॉइंट हा झाला एक्सटर्नल कॉन्जुगेटेड. त्याच्यानंतर हा जो काही टॉप बॉर्डर ऑफ द सिम्पायसिस प्यूबिस आहे या टॉप बॉर्डर ऑफ द सिम्पायसिस प्यूबिस सोबत कोणता, तर मिड पॉइंट ऑफ सॅक्रल प्रमोटरी. हा जो काही डिस्टन्स असणार आहे या डिस्टन्सला आपण म्हणणार आहे ट्रू कॉन्जुगेटेड डायमीटर. ट्रू कॉन्जुगेटेड डायमीटर इट मीन्स द डिस्टन्स बिटवीन कोणता डिस्टन्स बिटवीन द टॉप बॉर्डर ऑफ जो काही अप्पर बॉर्डर असणार आहे, टॉप बॉर्डर असणार आहे ऑफ सिम्पायसिस प्यूबिस टू द मिड पॉइंट ऑफ सॅक्रल प्रमोटरी. जो काही सॅक्रल प्रमोटरी आहे या सॅक्रल प्रमोटरीचं काय असणार आहे, मिड पॉइंट असणार आहे. अँड द डिस्टन्स इज अबाउट 11 सेंटीमीटर.
हे जे काही डिस्टन्स असणार आहे, डिस्टन्स किती असणार आहे 11 सेंटीमीटर पर्यंत त्याचा डिस्टन्स असणार आहे. अँड दिस ट्रू कॉन्जुगेटेड डायमीटर इज ऑल्सो कॉल्ड एज अँटेरियो पोस्टेरियर डायमीटर. त्यालाच आपण अँटेरियो पोस्टेरियर म्हणणार का, ड्यू टू जो अँटेरियर पासून काय करणार आहे पोस्टेरियर पर्यंत मेजरमेंट करणार आहे, त्याला आपण म्हणणार आहे अँटेरियो पोस्टेरियर डायमीटर. देन सेकंड वन आहे थर्ड वन ऑब्स्टेटिकल डायमीटर. ऑब्स्टेटिकल डायमीटर. आता हे जे ऑब्स्टेटिकल डायमीटर आहे, ऑब्स्टेटिकल डायमीटर काय आहे, आता जे काही आपण पहिले इनलेटचे डायमीटर बघतो, हे सगळे इनलेटचे डायमीटर आहे. या इनलेटच्या डायमीटरमध्ये मिड पॉईंट ऑफ द सॅक्रल प्रमोटर काय असणार आहे, कॉमन असणार आहे. आणि जे काही चेंजेस होणार आहे ते सिम्पायसिस प्यूबिस मधलं काय असणार आहे, जे काही आपण त्याच्या बॉर्डर्स घेतो या बॉर्डर्समध्ये काय असणार आहे चेंजेस होत चालणार आहे. सो जो काही ऑब्स्टेटिकल डायमीटर असणार, ऑब्स्टेटिकल डायमीटर आपण कुठून मेजर करतो, जो काही मिड पॉईंट ऑफ दी सिम्पायसिस प्यूबिस आहे, या मिड पॉईंट ऑफ द सिम्पायसिस प्यूबिस सोबत जो काही मिड पॉईंट ऑफ सॅक्रल प्रमोटरी आहे, त्या मिड पॉईंट ऑफ सॅक्रल प्रमोटरी सोबत आपण मेजर करतो, त्याला आपण म्हणणार आहे ऑब्स्टेटिकल कॉन्जुगेटेड डायमीटर. जो काही सेकंड वन असणार आहे त्याला म्हणणार आहे ऑब्स्टेटिकल कॉन्जुगेटेड डायमीटर. आता हा जो काही ऑब्स्टेटिकल कॉन्जुगेटेड डायमीटर असणार आहे, याचा जो काही डिस्टन्स असणार आहे हा किती असतो 10 सेंटीमीटर पर्यंत. आणि हा काय सगळ्यांमध्ये मेन डायमीटर मोजला जातो. जर आपण बघितलं, जर हा जो ऑब्स्टेटिकल कॉन्जुगेटेड डायमीटर आहे हा जर लेस दॅन 10 असेल, तर त्या कंडिशनमध्ये तो जो पेल्विस आहे त्या पेल्विसला आपण कॉन्ट्रॅक्टेड पेल्विस म्हणून काय करतो शो करतो, किंवा त्याला नेम देतो. आता कॉन्ट्रॅक्टेड पेल्विस का बरं, हा जो काही मेन असणार आहे यातून काय होणार आहे एक्सपल्शन ऑफ द फिटस होणार आहे, एक्सपल्शन ऑफ द बेबी होणार आहे. आणि या एक्सपल्शन ऑफ द बेबीमध्ये काय येणार आहे तो एक रेजिस्टन्स प्रोड्यूस करणार आहे. आणि ड्यू टू दॅट कंडिशन कॉल्ड एज कॉन्ट्रॅक्टेड पेल्विस. म्हणजे हा जो ड्युरेशन असणार आहे फ्रॉम दिस टू दिस एरिया तो काय असणार आहे कॉन्ट्रॅक्ट झालेला असणार आहे मिड पॉईंट ऑफ द सिम्पायसिस प्यूबिस सोबत. देन थर्ड वन आपण बघतो डायगोनल कॉन्जुगेटेड डायमीटर. आज जो काही डायगोनल कॉन्जुगेटेड डायमीटर असणार आहे, डायगोनल कॉन्जुगेटेड डायमीटर काय असणार आहे, इट स्टार्ट फ्रॉम देयर इज अ मिड पॉईंट ऑफ सॅक्रल प्रमोटर, म्हणजे या सॅक्रल प्रमोटर पासून स्टार्ट होतो टू देयर इज अ जो कोणता डिस्टन्स आहे लोअर बॉर्डर ऑफ सिम्पायसिस प्यूबिस. जो काही लोअर बॉर्डर आहे सिम्पायसिस प्यूबिसचा, या लोअर बॉर्डर सोबत काय करतो अटॅच होतो आणि तो डिस्टन्स काय करतो शो करतो, त्याला आपण काय म्हणतो डायगोनल conjugated diameter. तो diagonal conjugated diameter असणार आहे. And the distance of diagonal conjugated diameter is about 12.5 centimeter long. तो काय असणार आहे 12.5 centimeter long असणार. म्हणजे फर्स्ट वन जो आहे तो किती आहे 11 सेंटीमीटर, सेकंड वन जो असणार आहे तो असणार आहे 10 सेंटीमीटर, आणि थर्ड वन जो असणार आहे दॅट्स कॉल्ड एज अ डायगोनल कॉन्जुगेटेड डायमीटर, तो असणार आहे 12.5 सेंटीमीटर. हे सगळे काय झाले डायमीटर ऑफ दी इनलेट झाली. देन नेक्स्ट जर आपण बघितलं तर याच्या सोबतच काय असणार आहे ऑब्लिक डायमीटर असणार आहे. आता ऑब्लिक डायमीटर म्हणजे काय का ऑब्लिकली काय करायचं आहे तो मेजर करायचा आहे. हे झाले इनलेट नंबर 1. त्याच्यानंतर ऑब्लिक डायमीटर. आता ऑब्लिक डायमीटर काय, तर ऑब्लिक डायमीटर काय शो करणार आहे जो काही सॅक्रो इलियाक जॉईंट असणार आहे टू इलिओपेक्टोनियल एमिनस. आता इथंच आपण बघितलं होतं की जो काही राऊंड आहे, जो काही राऊंड शेप आहे आपल्या पेल्विसचा, त्या पेल्विसच्या राऊंड शेपमध्ये काय येतं स्मॉल इमिनन्स आहेत थोडेसे. इमिनन्स म्हणजे काय तर इलिव्हेटेड पोर्शन्स. हे जे इलिव्हेटेड पोर्शन्स आहे ह्या इलिव्हेटेड पोर्शनला आपण म्हणतो इलिओपेक्टोनियल इमिनन्स. ते काय आहेत इलिओपेक्टोनियल इमिनन्स आहेत. आता ते इमिनन्स काय करतात त्याचं मेन फंक्शन असणार आहे जो काही बेबी आहे त्या बेबीला काय करायचं हेड स्टेशन काय करणार आहे प्रोव्हाइड करणार आहे. तर मग याला आपण म्हणतो सॅक्रो इलियाक आर्टिक्युलेशन, जो लँडमार्क मध्ये बघितला होता. हा जो अला ऑफ सॅक्रम आहे त्याच्यानंतर हे जे काही इनॉमिनेट बोन आणि हा जो सॅक्रम आहे या सॅक्रमचे काही कनेक्शन असणार आहे दॅट्स कॉल्ड एज अ जो काही सॅक्रो इलियाक आर्टिक्युलेशन जो काही जॉईंट आहे या जॉईंट पासून या इमिनन्सचं काय करायचं आपल्याला डिस्टन्स मेजर करायचं दॅट्स कॉल्ड एज अ ऑब्लिक डायमीटर. म्हणजे द डिस्टन्स बिटवीन सॅक्रो इलियाक आर्टिक्युलेशन किंवा सॅक्रो इलियाक जॉईंट टू इलिओपेक्टोनियल इमिनन्स ऑफ दी अनदर साइड. अनदर साइडचं काय करायचं इलिओपेक्टोनियल इमिनन्सचं काय करणार आहे आपण मेजरमेंट करणार आहे. आणि द मेजरमेंट इज अबाउट 12 सेंटीमीटर लॉंग. किती असणार ते 12 सेंटीमीटर लॉंग. तो असणार आहे ऑब्लिक डायमीटर. Oblique diameter is about 12 centimeter long, and the distance between sacroiliac articulation with there is another point of iliopectoneal eminence that's called as a oblique diameter. Then next आहे transverse diameter. आता transverse diameter जो आहे तो transverse diameter काय आहे डायरेक्टली ट्रान्सवर्सली काय करतो जो काही पेल्विक आहे त्या पेल्विकचं काय करणार आहे डायमीटर मेजर करणार आहे. आणि द डायमीटर ऑफ इलिओपेक्टोनियल लाईन जे असणार आहे हे काय आहेत
इलिओपेक्टोनियल लाईन आहेत. या इलिओपेक्टोनियल लाईन सोबत काय करणार आहे तो डायमीटर मेजर करणार आहे अँड डायमीटर इज अबाउट 13 सेंटीमीटर. हा काय असणार आहे वाइडेस्ट डायमीटर आहे दॅट्स कॉल्ड ट्रान्सवर्स डायमीटर. हा MCQ ला क्वेश्चन येऊ शकतो. द वाइडेस्ट डायमीटर ऑफ फिमेल पेल्विस तो कोणता असणार आहे ट्रान्सवर्स डायमीटर. ट्रान्सवर्स डायमीटर काय असणार आहे ट्रान्सवर्स डायमीटर इज द डिस्टन्स बिटवीन टू इलिओपेक्टोनियल लाइन्स ऑफ द फिमेल पेल्विस दॅट्स कॉल्ड एज अ ट्रान्सवर्स डायमीटर अँड द डिस्टन्स इज अबाउट 13 सेंटीमीटर. 13 सेंटीमीटर काय असणार त्याचं डिस्टन्स असणार आहे त्याला आपण म्हणणार आहे ट्रान्सवर्स डायमीटर. देन आता याच्या आधी तुम्हाला काय माहित असायला पाहिजे जे की लँडमार्क आहे लँडमार्क ऑफ द फिमेल पेल्विस माहित असतं खूप गरजेचं आहे. देन नेक्स्ट असणार आहे या जो काही डायमीटर्स आहे हे डायमीटर कोणते झाले आपले ऑल डायमीटर्स आर देयर इज अ इनलेट डायमीटर. देन नेक्स्ट असणार आहे जे काही ब्रीमचे डायमीटर आहे डायमीटर ऑफ ब्रीम हे काय झाले नंबर 1 इनलेट जो इनलेट आहे त्या इनलेटचे डायमीटर. देन बी डायमीटर ऑफ ब्रीम ब्रीम म्हणा किंवा जो काही कॅव्हिटी आहे त्या कॅव्हिटीचे डायमीटर्स. सो जर आपण बघितलं तर ही जी काही टोटल कॅव्हिटी असणार आहे या टोटल कॅव्हिटीचा जो काही डायमीटर असतो आता इलिओपेक्टोनियल लाईन थोडीशी काय असणार आहे अपवर्ड साईडला असणार आहे आणि जी काही कॅव्हिटी ती काय थोडीशी डाऊनवर्ड साईडला आहे पेल्विसमध्ये. तर काय असणार आहे जो काही हा ब्रीम आहे या ब्रीमचा टोटल जो काही डायमीटर असणार आहे हा डायमीटर काय असतो इक्वल असतो अँड इट्स अबाउट 12 सेंटीमीटर लॉंग. म्हणजे द डायमीटर ऑफ द ब्रीम कोणताही ब्रीम असेल त्या ब्रीमचा डायमीटर काय असणार आहे 12 सेंटीमीटर असणार आहे. आपण जर तो कुठूनही मेजर केला तरी म्हणजे अँटेरो पोस्टेरियर मेजर करा ऑब्लिकली मेजर करा त्याच्यानंतर ट्रान्सवर्सली मेजर करा तर हे काय असणार आहे टोटली 12 सेंटीमीटर असणार आहे. म्हणजे अँटेरो पोस्टेरियर देन जर ऑब्लिकली बघितला तर ऑब्लिकली पण आणि जो काही आपला ट्रान्सवर्स डायमीटर आहे या ट्रान्सवर्सली जरी बघितलं तरी जो काही ब्रीमचा डायमीटर असणार आहे तो किती असतो 12 सेंटीमीटर लॉंग असतो आणि दॅट्स कॉल्ड एज अ डायमीटर ऑफ ब्रीम ऑर दिस अ डायमीटर ऑफ कॅव्हिटी. देन नेक्स्ट आहे डायमीटर ऑफ आउटलेट. डायमीटर ऑफ आउटलेट. आता डायमीटर ऑफ आउटलेट इट मीन्स का जो काही हा पोर्शन आहे हा कॉकिक्सचा पोर्शन आणि हा जो काही सिम्पायसिस प्यूबिस आहे या पोर्शन कंप्लीट झाल्याच्या नंतर जो काही लोअर पोर्शन असतो या फिमेल पेल्विसच्या नंतर इकडे इनॉमिनेट बोन असणार हे असे आणि इनॉमिनेट बोनच्या नंतर काय असणार आहे असा ओव्हल पोर्शन असणार आहे. या ओव्हल पोर्शन मध्ये जो काही इशियल ट्युबरोसिटी असं काय असणार आहे इथे इशियल ट्युबरोसिटीचा असं बोन्स असणार आहे दोन्ही साईडने. हे जे इशियल ट्युबरोसिटी आहे या इशियल ट्युबरोसिटी मधला म्हणजे ॲट अप्पर पार्ट काय असणार इथे सिम्पायसिस प्यूबिस इथे असणार आहे कॉकिक्स सॅक्रम अँड कॉकिक्स आणि हा जो पोर्शन असणार आहे हा असणार आहे इनॉमिनेट बोनचा. इनॉमिनेट बोन सोबत काय असणार इथे हा जो पोर्शन हा आहे इशियल ट्युबरोसिटी. सो जो डायमीटर ऑफ दी आउटलेट आपण बघतो त्याच्या अगोदर आपल्याला काय माहित पाहिजे आउटलेट काय असणार आहे. आउटलेट काय असतो टोटली ओव्हल शेपमध्ये असतो जसं आपल्याला इथे दिसतं. हा ओव्हल शेपमध्ये काय असणार आहे आउटलेट असणार आहे आणि ह्या आउटलेटचं जर आपण बघितलं तर अँटेरो पोस्टेरियर डायमीटर अँटेरो पोस्टेरियर डायमीटर तर काय असणार आहे अँटेरो पोस्टेरियरमध्ये जो काही सिम्पायसिस प्यूबिस आहे या सिम्पायसिस प्यूबिस पासून या सिम्पायसिस प्यूबिस पासून काय करणार आहे आपण जो काही लोअर बॉर्डर ऑफ द सॅक्रल प्रोमोटर आहे इट मीन्स जो काही हा सॅक्रल प्रोमोटर आहे या सॅक्रल प्रोमोटर सोबत हा जो सिम्पायसिस प्यूबिस आहे या सिम्पायसिस प्यूबिसचा जो काही लोअर बॉर्डर आहे या लोअर बॉर्डर काय करायचा डिस्टन्स मेजर करायचा आणि द डिस्टन्स इज अबाउट 12 सेंटीमीटर. जसं की आपला अँटेरो पोस्टेरियर डायमीटर आला होता सेम तोच आहे तोच डायमीटर असणार आहे पण तो काय करतो आपण आउटलेटमध्ये काउंट करतोय बिकॉज ऑफ दॅट द डायमीटर ऑफ आउटलेट इज फ्रॉम लोअर बॉर्डर ऑफ सिम्पायसिस प्यूबिस टू देयर इज द मिड पॉईंट ऑफ सॅक्रल प्रोमोटर. इथे सॅक्रल प्रोमोटरचा हा जो काही मिड पॉईंट आहे या पॉईंटला काय करतो आपण मेजर करतो आणि तो जो काही पॉईंट असणार आहे तो किती पडतो आपला अबाउट 12 सेंटीमीटर लॉंग. देन नेक्स्ट आहे सेकंड वन म्हणजे हा नंबर 1 झाला आउटलेटचा अँटेरो पोस्टेरियर and anteroposterior is about 12 centimeter long. The distance between symphysis pubis lower border of the symphysis pubis to there is a sacral promoter. जो काही sacral promoter असणार आहे त्याच्यासोबत. Then next आहे transverse diameter. Transverse diameter. आता हा जो काही ट्रान्सवर्स डायमीटर इट मीन्स द डिस्टन्स बिटवीन कोणता डिस्टन्स बिटवीन टू इशियल ट्युबरोसिटी. जे काही इशियल ट्युबरोसिटी आहे या दोन इशियल ट्युबरोसिटी मधला जे काही डिस्टन्स आहे त्या डिस्टन्सला आपण म्हणणार आहे जो काही डायमीटर ऑफ देयर इज ट्रान्सवर्स डायमीटर ऑफ आउटलेट आणि तो किती असणार आहे अबाउट 10.5 टू
11 सेंटीमीटर लॉंग असणार आहे. 10.5 to 11 सेंटीमीटर लॉंग असणार आहे. दॅट्स कॉल्ड एज डायमीटर ऑफ ट्रान्सव्हर्स डायमीटर असणार आहे, डायमीटर ऑफ आउटलेट त्याला आपण म्हणणार आहे. इथपर्यंत जे काही आहे हे सगळे काय झाले तुमचे डायमीटर ऑफ द फिमेल पेल्विस क्लिअर झाले. सो एका लेक्चरमध्ये काय लक्षात राहणार नाहीये, रिपीटेडली तुम्हाला काय करावं लागणार, याचा स्टडी करावं लागणार आहे, रिमाइंड करावं लागणार आहे, त्यावेळेला तुम्हाला ते लक्षात राहणार आहे. देन नेक्स्ट पॉईंट असणार आहे आपला पेल्विक व्हॅरिएशन. सो व्हॉट इज पेल्विक व्हॅरिएशन? पेल्विक व्हॅरिएशन काय असणार आहे? पेल्विक व्हॅरिएशन इट मीन्स जे काही फिमेल पेल्विस आहे या फिमेल पेल्विसचा साईज आणि शेपमध्ये काय होणार आहे, स्मॉल अमाऊंटमध्ये चेंजेस होणार आहे, त्याला आपण म्हणतो पेल्विक व्हॅरिएशन. आता कोणते चेंजेस होणार आहे? पेल्विक व्हॅरिएशन असे चेंजेस ज्या चेंजेसमुळं जो काही फिमेल पेल्विस आहे हा फिमेल पेल्विसचे वेगवेगळे काय होणार आहे, लेबल्स होणार किंवा टाईप्समध्ये तो काय होणार आहे, डिवाइड होणार आहे. एक इम्पॉर्टंट टॉपिक असणार त्याच्यामधला जो की कॉन्ट्रॅक्टेड पेल्विस आपण म्हणतो. कॉन्ट्रॅक्टेड पेल्विस. कॉन्ट्रॅक्टेड पेल्विस म्हणजे काय, सिंपलमध्ये जो काही फिमेल पेल्विस आहे या फिमेल पेल्विस मध्ये जो काही डायमीटर आपण बघितला तो डायमीटर काय असणार, लेस दॅन 10 सेंटीमीटर असणार. जर तो लेस दॅन 10 सेंटीमीटर असेल तर कोणता डायमीटर, तर ऑक्सिडिकल डायमीटर जो आहे जो आपला किती आहे 10 सेंटीमीटर किंवा 10 सेंटीमीटर पेक्षा प्लस पाहिजे. जर तो डायमीटर 10 सेंटीमीटर पेक्षा लेस असेल तर त्या कंडिशनला आपण म्हणतो कॉन्ट्रॅक्टेड पेल्विस. आणि हा जो कॉन्ट्रॅक्टेड पेल्विस आहे ड्युरिंग द टाइम ऑफ लेबर काय होतो, ॲबनॉर्मल किंवा प्रॉब्लेमॅटिक ठरू शकतो, कॉम्प्लिकेटेड ठरू शकतो. त्यामुळे काय होणार आहे, ज्या काही डिलिव्हरीज आहे जे काही लेबर्स आहे हे लेबर्स काय करावं लागतात, सिझेरियन सेक्शन सी सेक्शन मध्ये कंप्लीट करावं लागतात, जेणेकरून जो काही बेबी आहे या बेबीला बर्थ इंजुरीज काय करावं लागेल, अवॉइड करावं लागेल. सो हे जे काही पेल्विक व्हॅरिएशन्स आहे, पेल्विक व्हॅरिएशन काय येतात, तर जो काही साईज आणि जो काही शेप आहे फिमेल पेल्विसचा हा साईज आणि शेपमध्ये काय होणार आहे, चेंजेस होणार आहे. अँड दॅट लीड्स टू देर इज अ पेल्विक व्हॅरिएशन. आता पेल्विक व्हॅरिएशनमध्ये मेन काय असणार आहे, हे साईज आणि शेप कसे चेंजेस होणार आहे, तर साईज आणि शेप चेंजेस होतात अकॉर्डिंग टू देअर डेव्हलपमेंट. जो काही फिमेल आहे त्या फिमेलची काय डेव्हलपमेंटवरती काय असणार ते डिपेंड असणार आहे. नंबर 1 डेव्हलपमेंट म्हणजे कोणते, तर न्यूट्रिशनल डेव्हलपमेंट जी काय असणार आहे त्या न्यूट्रिशनल डेव्हलपमेंट सोबत त्याच्यानंतर जे काही फिजिकल डेव्हलपमेंट आहे, ग्रोथ आहे बेबीची, त्या ग्रोथवरती काय करणार आहे, डिपेंड करणार आहे का जो काही फिमेल पेल्विस आहे तो फिमेल पेल्विस कोणत्या टाईपचा असणार आहे. देन नेक्स्ट असणार आहे देर इज अ सेक्शुअल फॅक्टर. आता सेक्शुअल फॅक्टरमध्ये आपण बघतो की जे काही मेल आणि फिमेल आहेत या मेल आणि फिमेलचा जो काही डायमीटर असणार आहे हे डायमीटर्स काय होतात, व्हॅरी होतात. साईज आणि शेप काय होतो, व्हॅरी होतो. आता का बरं व्हॅरी होणार आहे, बिकॉज जो काही फिमेल पेल्विस आहे या फिमेल पेल्विसला काय करायचं, बर्थ करायची चाइल्डची, आणि दॅट्स रिझन काय असणार, जो काही फिमेल पेल्विस आहे हा वायडर आणि काय असणार आहे, राऊंडर शेपचा असणार आहे ॲज कम्पेअर टू मेल. आणि जो काही मेलचा पेल्विस आहे, मेलचा पेल्विस काय असतो, जो की हार्ड शेपचा प्रेझेंट असतो आणि तो काय असतो कॉन्ट्रॅक्टेड पेल्विस. मेल पेल्विस इट मीन्स कॉन्ट्रॅक्टेड पेल्विस असणार आहे तो. देन नेक्स्ट आहे इव्हॉल्युशनरी फॅक्टर. इव्हॉल्युशनरी फॅक्टर. आता इव्हॉल्युशनरी फॅक्टरमध्ये काय इन्क्लूड होतं की जे काही इव्हॅल्युएशन होतंय त्या इव्हॅल्युएशनमध्ये काय होणार आहे, चेंजेस होणार आहे, स्मॉल चेंजेस होत चालणार आहे. तर त्या चेंजेसमुळे काय होऊ शकतं, जे काही फिमेल पेल्विस आहे या फिमेल पेल्विसचा साईज आणि शेप काय होऊ शकतो, व्हॅरी होऊ शकतो किंवा चेंज होऊ शकतो. जर आपण इथे बघितलं तर फिमेल पेल्विस मेनली 4 ग्रुपमध्ये काय केले, डिवाइड केली. आता कोणते 4 ग्रुप असणार आहे, तर नंबर 1 असणार आहे गायनेकॉइड पेल्विस. आता हा जो गायनेकॉइड पेल्विस आहे, गायनेकॉइड पेल्विस इट मीन्स असा पेल्विस जो काय असणार आहे, राऊंड शेपचा असणार आहे, ओव्हल शेपचा असणार आहे. तो काय असतो, राऊंड असतो किंवा ओव्हल शेपचा असतो. आणि त्याचा जो काही डायमीटर असणार आहे तो डायमीटर काय असतो, जो काही ब्रीम आहे त्या ब्रीमचा डायमीटर टोटल काय असणार आहे, 12 सेंटीमीटर असणार. जो काय आपण आता पेल्विस शिकलो तो आयडियल पेल्विस असणार आहे गायनेकॉइड पेल्विसचा. आणि हा जो गायनेकॉइड पेल्विस असतो हा काय असतो, मोस्ट कॉमन इन अ फिमेल, मोस्ट कॉमन असतो फिमेलमध्ये. आणि हा जो काही गायनेकॉइड पेल्विस आहे हा गायनेकॉइड पेल्विस काय करतो, प्रॉपर जो काही बर्थ ऑफ द चाइल्ड आहे या बर्थ ऑफ चाइल्डला काय करणार आहे, फॅलिसिटेट करणार आहे. आणि ती जी काही बर्थ ऑफ चाइल्ड आहे त्याच्यामध्ये बर्थ इंजुरीज काय करण्यासाठी, अवॉइड करण्यासाठी त्यांच्यात काय असणार आहे, राऊंड पेल्विस असणार आहे. बिकॉज ऑफ दॅट हा काय गायनेकॉइड पेल्विस मोस्ट कॉमन आहे इन देयर इज अ फिमेल. देन नेक्स्ट आहे अँथ्रोपॉइड पेल्विस. अँथ्रोपॉइड पेल्विस हा जो काही अँथ्रोपॉइड पेल्विस असणार आहे हा अँथ्रोपॉइड पेल्विस जे काही एप्स असतात
या एप लाईक काय असणार, त्याचा शेप असणार आहे, त्यासारखं काय असणार आहे, स्ट्रक्चर असणार आहे, म्हणून त्याला काय म्हणतो आपण, अँथ्रोपॉइड पेल्विस. देन नेक्स्ट आहे अॅनोरॉइड. हा पण काय पेल्विस नॉर्मल नसणार आहे, म्हणजे गायनोकॉइड पेल्विस सोडून बाकी जे काही पेल्विस आहे हे पेल्विस जो काही चाइल्ड बर्थ आहे त्या चाइल्ड बर्थला फॅलिसिटेट करत नाही. देन नेक्स्ट आहे अॅनोरॉइड पेल्विस. हा जो पेल्विस आहे, या पेल्विस जर आपण शेप बघितला तर शेप इज लाईक अ हार्ट. जो काही हार्ट शेप आहे, या हार्ट शेपमध्ये काय असतो, तो प्रेझेंट असतो. म्हणजे जो काही राऊंड असणार आहे तो राऊंड नसताना काय करत असतो, तो हार्ट शेपमध्ये काय असतो, प्रेझेंट असतो. इट मीन्स जो काही डायमीटर असणार आहे या डायमीटर्समध्ये काय होणार आहे, चेंजेस होणार आहे. असा त्याचा शेप असणार आहे या हार्ट शेपचा, हे म्हणजे अँड्रॉइड पेल्विसचा. आणि हा जो शेप असतो, हा शेप मोस्टली कॉमन असतो इन मेल्स. जे काही मेल आहे त्या मेलमध्ये काय असणार, तो कॉमन असणार आहे. हेन्स इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ कॉन्ट्रॅक्टेड पेल्विस. हा काय थोडासा कॉन्ट्रॅक्ट झालेला पेल्विस आहे, त्याच्यामुळे आपण त्याला कॉन्ट्रॅक्टेड पेल्विस म्हणतो. देन लास्ट वन आहे पॅल्टिपोलॉइड पेल्विस. पॅल्टिपोलॉइड पेल्विस. हा जो काही पॅल्टिपोलॉइड पेल्विस आहे हा काय असतो, बीन शेपमध्ये असणार आहे. इन बीन शेप. जो काही किडनीचा शेप आहे या किडनीच्या शेप सारखं काय असणार आहे, प्रेझेंट असणार आहे. आणि यामुळे पण काय असणार आहे, हा जो काही शेप आहे हा शेप प्रॉपरली फॅलिसिटेट करणार नाही आहे चाइल्ड बर्थला. आणि बिकॉज ऑफ दॅट जो काही नॉर्मल शेप असणार आहे, नॉर्मल जो काही फिमेल पेल्विस असणार आहे, जो काय करतो, जे बेबीला फॅलिसिटेट करतो फॉर द चाइल्ड बर्थ, तो असणार आहे गायनोकॉइड पेल्विस. हे सगळे झाले टाइप्स ऑफ द पेल्विस अँड देयर इज अ व्हेरिएशन्स ऑफ द पेल्विस. थँक्यू सो मच.